नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत कॅम्लिन या जगप्रसिद्ध कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दिलीप दांडेकर. दांडेकर साहेब, आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. आज या कार्यक्रमाला सुरुवात करताना लहानपणापासून ज्यांनी रंग हातामध्ये घेतलेला आहे, ज्यांनी फुटपट्टी हातामध्ये घेतलेली आहे, विशेषतः आपल्या मराठमोळ्या वातावरणात महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या अनेक मोठ्या भागांमध्ये आणि परदेशात सुद्धा त्यांना कॅम्लिन हे नाव अजिबात नवीन नाही. कुठल्याही एका यशस्वी उद्योगाच्या मागे राबणारे हात असतात. तसं दांडेकर कुटुंब हे या कॅम्लिनच्या जन्माला जसं कारणीभूत आहे तसंच त्या वाढीलाही कारणीभूत आहे. तुमचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की तुम्ही जेव्हा तुमच्या लहानपणामध्ये होतात त्याच्या आधी ही कंपनी सुरू झालेली होती. तर मला एक जाणून घ्यायचं आहे की तुमचं स्वतःचं बालपण हे नेमकं कसं गेलं, त्यावेळेचं वातावरण काय होतं? कॅम्लिन कंपनीची सुरुवात 1931 साली झाली आणि माझा जन्म 1951 साली झाला. त्यामुळे ह्या पहिल्या 20 वर्षामध्ये कंपनीची भरभराट थोडी झालेली होती आणि जे काही उत्पादन कंपनी बनवत होतं त्याच्यामध्ये मुख्यतः शाई, कॅमल इंक हा जो 1931 सालापासून जो पहिल्यापासून जो आज जसं तुम्ही म्हणाला जो प्रसिद्ध असा जो एक प्रॉडक्ट आहे त्याची सुरुवात पहिल्यापासून झालेली होती. त्याच्याचबरोबर स्टेशनरीला लागणारी वेगवेगळी उत्पादनं आहेत त्याची देखील उत्पादनं होत असे. तसं मी म्हटल्याप्रमाणे माझ्या लहानपणामध्ये आमचे ज्याला म्हणतात की कारखाना आणि ऑफिस असं दोन्ही ज्या ठिकाणी होतं ते माझं राहण्याचं घर आणि खालच्या मजल्यावरती ऑफिस आणि फॅक्टरी असल्यामुळे सतत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्याच विषयावरती चर्चा घरात चालायची आणि खाली खेळायला गेलं किंवा जाता येता देखील कंपनीच्या बद्दलच सर्व माहिती सतत मिळत राहायची. त्यामुळे लहानपणापासून कंपनी आणि कारखाना आणि धंदा याविषयी खूप अशी एक आवड निर्माण झालेली होती. तुम्हाला तुमच्या बरोबरीच्या म्हणजे महाविद्यालयीन जीवनात जाताना सुद्धा किंवा तुमच्या त्याच्या आधीच्या शाळेच्या जीवनात सुद्धा आपण एका मोठ्या उद्योगाच्या वातावरणामध्ये आहोत, उद्योगपतीचे आपण सुपुत्र आहोत, अशा प्रकारची काही भावना मनामध्ये त्यावेळेला आली होती? तशी भावना नव्हती. म्हणजे त्यावेळेचं साधारण मराठी कुटुंबातलं एक वातावरण होतं. त्याच्यामध्ये असं उद्योजक हा असा दर्जा आणि त्याच्यामधनं जे काही असे वेगळेपण हा प्रकार काही नव्हता. आणि तसं कधी माझ्या आईवडिलांनी मला किंवा आमच्या कुटुंबातल्या कोणाला असं वाटून दिलं नाही की आपण कोणीतरी वेगळे आहोत असे. पण एकच माहीत होतं की बाकी सर्व लोक कुठे काम करतात, नोकरी करतात आणि आमच्या कुटुंबामधले सगळेजण धंद्यामध्ये काम करतात. हा एक फरक काय आहे तो एवढा कळत होता मला. पण ज्या काळात तुम्ही स्वतः जाणते झालात महाविद्यालयीन काळ संपताना, त्या काळामध्ये तुम्हाला व्यवसायातला प्रवेश याच्याबद्दल काही चॉईस मनामध्ये होता का? तुम्हाला स्वतःच्या मनानेच या व्यवसायामध्ये यावंसं वाटलं? एकतर जेव्हा मी व्यवसायात यायचं ठरवलं त्यावेळेला कंपनीची भरभराट चांगली झालेली होती आणि जेव्हा आणखी कुठल्या आपल्या उत्पादनामध्ये वाढ करायची असते तेव्हा आपल्याच कुटुंबातली माणसं जर त्या धंद्यामध्ये असतील तर त्याचा फायदा होतो हे सतत माहिती असल्यामुळे जेव्हा मी उद्योगात जायचं ठरवलं त्यावेळेला कुठल्या उत्पादनामध्ये मी रस घ्यावा, त्याच्यामधनं काय कंपनीला फायदा होईल या दृष्टीने मी पहिल्यापासून विचार केलेला होता. मला एक फार गमतीशीर प्रश्न मनामध्ये माझ्या लहानपणापासून पडलेला आहे की या कंपनीचं नाव कॅमल आणि कॅम्लिन हे का होतं? म्हणजे त्याच्यामागे काही विशिष्ट हेतू तुमच्या वडिलांचा होता की काय? म्हणजे मी वडिलांशी चर्चा केली आणि त्यांनी मध्ये एक छोटं उंटावरचा प्रवास हे एक पुस्तक जेव्हा लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं एक नमूद केलेलं आहे की ते एक असं त्यांच्या यंग वेळेस त्यांच्या लहानपणामध्ये असे कुठल्या तरी इराण्याच्या हॉटेलमध्ये बसलेले होते आणि सतत ते विचार त्यांचा हात चाललेला होता की मी जे आता उत्पादन केलं ह्याला नाव काय द्यावं. तर ते कुठलं आपलं आडनाव नसावं की किंवा जिथे आपण म्हणतो ना की एखादं धार्मिक किंवा असं कुठे त्याचा संबंध नसावा की जे नाव असावं की ज्याचा कोणालाही असं वाटू नये की एका कुटुंबाचं एका धर्माचं किंवा एखाद्या नावाचं असं केलेलं आहे. तर म्हणून ते विचार करता करता त्यांना तिथे एक जाहिरात दिसली. त्यावेळेला अमेरिकेमध्ये आणि सगळीकडे एक कॅमल सिगरेट खूप प्रसिद्ध होती आणि आज देखील ती आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं एक उंटाचं एक चित्र दाखवलं आहे आणि उंटाची ख्याती आपल्याला माहितीच आहे
की त्याच्यामध्ये पाणी जे उंटाच्या पोटामध्ये असतं आणि त्या पाण्याच्या साठ्यामुळे साधारण मैलोमैली उंट जाऊ शकतो आणि त्या पाण्याचा त्याचा वापर होऊ शकतो. तसंच ही शाई हा एक प्रकार असा आहे की तो एका फाउंटन पेनमध्ये आपण शाई भरल्यानंतर ती कित्येक किलोमीटर किंवा कित्येक मीटर्स हे आपण लिहू शकतो. हा त्यांना एक त्याचा दुवा मिळाला आणि म्हणून त्यांनी त्या कॅमल हे नाव त्याचं ठेवलं. म्हणजे दांडेकर साहेब, तुम्ही कॅमलच्या नावाची जन्मकथा सांगितलीत. कॅमल याच्यापुढे खूप वाढला, खूप लांब चालत गेला. तुमच्या कॅमलनी तर अनेक वाळवंट पार केली, 7 समुद्र पार केले आणि त्याच्यानंतर अनेक भराऱ्या मारल्या. याच्याविषयी आपण बोलणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात. आज आपल्याशी बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत जगप्रसिद्ध कॅमलिन कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दिलीप दांडेकर. दांडेकर साहेब, आपण कॅमल या नावाविषयी, त्याच्या नावाच्या जन्मकथेविषयी आपण ऐकलं. मला एक त्यावेळेला विचारायचं की ज्यावेळेला कॅमलचा पहिला 20 वर्षांचा प्रवास झाला त्यावेळेला जागतिक स्तरावर, भारतातल्या स्तरावरही त्याचं नाव, कॅमलिन कंपनीचं नाव पुढे आलेलं होतं. पण मुळातच याची प्रॉडक्ट्स निवडणं हा एक अतिशय कौशल्याचा भाग होता. लोकांच्या खूप जवळ जाणारी अशी ती प्रॉडक्ट्स होती. त्या काळात या प्रॉडक्ट्सच्या विषयी कॉम्पिटिशनची काय अवस्था भारतामध्ये आणि आसपास होती? मगाशी मी कॅमल कंपनीची थोडी तुम्हाला हिस्ट्री सांगितली. जसं सुरुवातीला 1931 साली जसे शाईपासून सुरुवात झाली आणि जे शाई आणि त्याच्याबरोबर जे स्टेशनरीला लागणारी उत्पादनं ही सुरुवातीला केली. त्याच्यानंतर 1958 साली ह्याच आपल्या कॅमल आणि कॅमलिन नावाचा उपयोग करून शालेय उपयोगी अशी कुठली एक वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स करता येईल ह्या दृष्टीने विचार चाललेला होता. आणि त्यावेळेला माझे मोठे भाऊ सुभाष हे लंडनला एका केमिकल कंपनीमध्ये आणि कलर केमिस्ट्रीचं त्यांनी पदवी मिळाल्यानंतर ते इथे भारतात आल्यावर त्यांनी विचार केला की आपण ह्याच्या जोडीचे असे कुठले प्रॉडक्ट करू शकू. आणि म्हणून रंगाच्या दुनियेमध्ये आणि रंगसाहित्यामध्ये जायचं त्यावेळेला ठरवलं. आणि त्याचा फायदा असा झाला की सुरुवातीपासून शाई आणि इतर लेखन सामग्री ह्याचं विद्यार्थ्यांबरोबर असणारे आमचे जे जवळूक ह्याचा फायदा इतर रंगसाहित्याला देखील मिळाला. आणि अशी भरभराट होऊन शाईपासून ते रंगसाहित्य, त्याच्यानंतर लेखन साहित्य आणि बाकी ऑफिसला लागणारे वेगवेगळे साहित्य, अशा 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्या उत्पादनाची सुरुवात झाली. दांडेकर साहेब, कुठल्याही एखाद्या उत्पादनामागे ग्राहकाची मानसिकता लक्षात घेणं हे फार महत्त्वाचं अंग असतं. आणि तुमची उत्पादनं ही लहान मुलांच्या, शाळेतल्या मुलांच्या, महाविद्यालयातल्या युवक युवतींच्या ही अतिशय जवळची अशी मानली जातात. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या बंधूंनी, सुभाष दांडेकरांनी या व्यवसायाचं आधुनिक स्वरूप लक्षात घेताना असं कुठलं संशोधन तुमच्या कंपनीने केलं का, ही मानसिकता आणि गरजा लक्षात येण्याकरता? सुरुवातीपासून जेव्हा रंगसाहित्याचे उत्पादन सुरू झालं त्यावेळी भारतात कुठलीही एखादी कंपनी रंग बनवत नसायची. आणि रंगाचे चे फायदे हे फारसे विद्यार्थ्यांना काय की पालकांना देखील माहीत नसायचे. तर ह्या दृष्टीने आम्ही असा एक पुढाकार घेतला की शाळांमध्ये जाऊन रंगाच्या बाबतीतलं जे काय एक महत्त्व आहे किंवा त्याच्याबरोबर जे एक फॅशन अँड हॉबी, म्हणजे ज्याला म्हणतात ना की आपण कापडावरती वापरणारे रंग, त्याच्यानंतर कॅनव्हासवरती वापरणारे रंग, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर बेस, नंतर ऑइल बेस, नंतर ॲक्रिलिक बेस, असे वेगवेगळे रंग ह्याचे फायदे कसे आहेत हे समजावून सांगण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, नंतर कला विद्यालयांमध्ये आणि शिवाय प्रत्येक सोसायटीमध्ये की जिथे दुपारच्या वेळेला महिलांना तसा थोडा वेळ असतो तर त्यांचे तिथे असे वर्कशॉप्स, क्लासेस घेऊन त्यांना ह्या रंगाचं महत्त्व हे सांगण्याच्या दृष्टीने सगळा प्रयत्न करून अशा रीतीने संबंध धंदा वाढवण्याचा गेले 25 वर्ष आणि आत्ता देखील तेच प्रकारचं चालू आहे. साड्यांवरचं किंवा कपड्यांवरचा जो रंगाचं मगाशी तुम्ही म्हणाल क्रायलिन या नावाने आहे, तर त्याचं एक खूबी अशी आहे की प्रत्येक व्यक्ती हे जेव्हा स्वतःचं त्याच्यामध्ये चित्रकला आणि पेंटिंग करतो, ते पेंटिंग हे त्याचं स्वतःचं क्रिएट केलेलं आहे आणि त्यासारखं दुसरं कुठलंही तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा आपण एखाद्या बाजारातनं कपडा घेतो त्याच्यावरती डिझाईन असतं, हे डिझाईन कॉमन असतं. तसे तुम्हाला 25 वेगवेगळ्या व्यक्ती त्याच डिझाईन तुम्हाला दिसेल. पण ह्या क्रायलिन हँड पेंटिंगमध्ये हा फायदा असतो
की आपण केलेलं जे ड्रॉइंग आहे किंवा आपण केलेलं जे पेंटिंग आहे हे दुसऱ्या कोणाचं तसं ज्याला म्हणतात ना की त्याचं डुप्लिकेट करू शकणार नाही किंवा त्याचं एक व्यक्तिमत्व वेगळंच राहू शकतं. हे जेव्हा आम्ही सर्वांना पटवून दिलं आणि जुन्या कपड्याला देखील रंगकाम केल्यामुळे कसं त्याला नवीन रूप येतं, अशा जेव्हा आम्ही सर्व त्याचं एक ज्याला म्हणतात ना की कॉम्पिटिशन नंतर त्याचे एक्झिबिशन्स घेऊन आणि वेगवेगळ्या प्रकारे वर्कशॉप्स घेऊन हे आम्ही सर्वांना याची माहिती द्यायला सुरुवात केली. त्याची मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सुरुवातीला पुण्याला आम्ही त्याचं एक्झिबिशन केलं तर गोखले हॉलमध्ये होतं आणि इतर मुंबईत देखील खूप ठिकाणी झालं. साधारण 4 ते 5 दिवसामध्ये कमीत कमी 5 ते 6,000 महिला अशा या एक्झिबिशन्सला येत होत्या आणि प्रत्येकाला एवढा त्याच्यामध्ये इंटरेस्ट उत्पन्न झाला की पुढचे काही महिने आम्हाला प्रोडक्शन करणं कठीण गेलं की इतकी त्याची डिमांड आणि इतकी त्याच्यावरची आवड निर्माण झाली. मग अशी दुसरा तुम्ही एक पॉईंट सांगितलं, लहान मुलांसाठी जी स्पर्धा, हे गेली 10 वर्ष आम्ही ही स्पर्धा सबंध भारतामध्ये घेत आलेलो आहोत आणि साधारण 5 ते 6,000 शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि गेल्या वर्षी 50 लाख मुलांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कॅम्लिन कंपनीचं नाव हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रजिस्टर झालेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेणारी ही एकच कंपनी भारतात आहे आणि माझी खात्री आहे की जगामध्ये देखील दुसरी कुठलीही कंपनी नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेते. तुम्ही कॅम्लिनमध्ये जे आलात त्यावेळेला तुमच्या वडिलांनी तुम्हाला थेट उच्च पदावर आणलं का तुम्ही वेगळ्या पदावरनं कामाला सुरुवात केलीत? आज कॅम्लिन कंपनीमध्ये जे जे कुटुंबातली व्यक्ती आलेली आहेत त्या सर्वांनी सुरुवातीपासून ज्याला म्हणतात की खडतर असं आपलं एक आयुष्य आणि त्यातनं ज्याला म्हणतात ना प्रत्येक कामगार किंवा प्रत्येक कर्मचारी हा जसं काम करतो तसं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींनी शिकावं आणि त्यातून त्यांनी वरती यावं, ही एक आमच्या कुटुंबाची एक शिकवणूक होती. आणि त्या दृष्टीने सुरुवातीला जेव्हा मी कंपनीत जायला लागलो तेव्हा माझे मोठे भाऊ हे सर्व ज्याला म्हणतात ना की अधिकारी आणि सर्व त्यांचं सूत्र त्यांच्या हातात होती सगळी. तर त्यांनी देखील मला सांगितलं की पहिल्यापासून जर तू गाडीने जायला लागलास सगळ्यांच्या आम्ही गेले कित्येक वर्ष आता आम्ही यातनं काम केल्यामुळे आपण हे सगळं शिकलेलो आहे. तर तुम्ही सुरुवातीला तू प्रत्येक जे आपले अधिकारी आहेत, प्रत्येक प्रोडक्शनमधले लोक आहेत, नंतर वेगवेगळ्या ह्यांच्याबरोबर काम कर, त्यांच्याबरोबर जा, त्यांच्याबरोबर आपल्या कॅन्टीनमध्ये जेवायचे सवय ठेव, मग तुला त्यातनं शिकायला मिळेल आणि त्या शिकण्यामुळे त्यांच्या काय ज्या अडचणी आहेत ह्या जर कळल्या तर आपल्याला चांगल्या रीतीने ते हाताळता येतं आणि अशा दृष्टीने माझी सुरुवात झाली. म्हणजे या अध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्या बंधूंनी तुमच्याकडे जेव्हा सोपवली तेव्हा तुमच्या मनात नेमकी काय भावना होती आणि त्या जबाबदारीमुळे तुमच्या एकूणच आयुष्यामध्ये काय फरक पडला असं तुम्हाला वाटतं? एक पर्टिक्युलर अशा आपल्या एक वयामानानंतर नवीन पिढीला चान्स द्यावा आणि हे जे धोरण आत्तापर्यंत आमच्या सर्व कुटुंबातल्या लोकांनी जे पाळलेलं आहे त्या दृष्टीने माझ्या मोठ्या भावाने असं ठरलं, जर आज मी जर माझ्या दिलीपला माझ्या छोट्या भावाला जर आज जबाबदारी दिली नाही तर आजची जी ही एक बदलती परिस्थिती आहे आणि जे गेल्या 10 वर्षामध्ये सबंध आपल्या देशामध्ये जो बदल झालेला आहे, तर तरुण पिढीला हा जर आपण चॅलेंज दिला नाही तर कंपनीच्या भरभराटीला कठीण समस्येला तोंड देणं नंतर त्यांना शक्य होणार नाही. म्हणून ह्याच वेळेला त्यांना उडी मारणं महत्त्वाचं आहे. अशा दृष्टीने त्यांनी मला जबाबदारी दिली. याच्या पुढच्या भागामध्ये आपण दांडेकर साहेबांच्या वैयक्तिक आवडीनिवडी, त्यांचे छंद किंवा त्यांचं वैयक्तिक आयुष्य ते कसे जगतात, आयुष्याकडे कसं बघतात हे आपण पाहणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात, आज आपल्याशी बोलण्याकरता आलेत जगप्रसिद्ध कॅम्लिन कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक दिलीप दांडेकर. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आर्थिक नियोजनाविषयी तुम्ही एका लेखामध्ये नुकताच उल्लेख केलेला होता. एक शिस्त, आर्थिक शिस्त ही जी तुम्हाला परंपरेने घरातून शिकवण्यात आलेली आहे, या शिस्तीचं किती आणि कशा पद्धतीने पालन तुम्ही करता आहात असं तुम्हाला वाटतं? बाकी सगळ्याचं सोंग केलं जातं, पैशाचं सोंग केलं जात नाही. आणि धंद्याचं जेव्हा नियोजन केलं जातं तेव्हा साधारण एक आराखडे मांडले जातात की आपलं किती उत्पन्न होणार आहे आणि आपल्याला खर्च किती करायचा आहे. साधारण कंपन्यांमध्ये किंवा कुठल्याही कारखान्यामध्ये चूक अशी होते की हे जे आराखडे मांडले जातात तेव्हा उत्पन्न ह्याचे आराखडे नेहमी चुकतात.
आणि जे खर्चाचे आराखडे कधी चुकत नाहीत, कारण खर्च लगेच केले जातात आणि उत्पन्न मिळत नाही. तर पहिल्यापासून आम्हाला जी एक शिकवणूक घातलेली आहे, की आपण जेव्हा आराखडे मांडतो, तेव्हा 12 महिन्याचे न मांडता 11 महिन्याचे मांडावे. मग 11 महिन्याचंच आपल्याला उत्पन्न होणार आहे, हेच गृहीत धरून त्याप्रमाणेच खर्च आपले मांडले पाहिजेत. आणि ही एक पहिली शिस्त साधारण आमच्या कंपनीमध्ये पहिल्यापासून पाळली जाते आहे. दुसरं असं की ज्या उत्पादनाला लागणारा जो पैसा आहे, तो कुठे अडकला जातो, कुठल्या चुकीच्या मार्गामध्ये गुंतवणूक केली जाते, ह्याच्यावर देखील शिस्त फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून पहिल्यापासून इतक्या दिवसापेक्षा जास्त कंपनीमध्ये स्टॉक राहू नये, इतक्या दिवसापासून बाहेरच्या लोकांकडनं येणं राहू नये, ह्या गोष्टी. आणि शिवाय महत्त्वाची म्हणजे गेल्या एक 70 वर्षातलं माझं मी सांगू शकेन की गेले 40 वर्षामध्ये तरी एक पहिल्यापासून एक शिस्त आम्ही ठेवलेली आहे, की ज्या व्यक्तींकडनं किंवा ज्या कंपन्यांकडनं आम्ही कच्चा माल घेतो, त्यांना देणारा जो पैसा असतो तो वेळेवर देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे एक त्या लोकांशी असणारे संबंध किंवा एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं मिळाला जो सपोर्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो. आणि ही शिस्त आत्तापर्यंत पाळत आलेलो आहे आणि त्याचा आम्हाला फायदा झालेला आहे. मला एक सांगा दांडेकर साहेब, ज्या कठोर शिस्तीतनं आणि नियोजनातनं तुम्ही वाढलात, त्याच शिस्तीमध्ये तुमच्या पुढची पिढी वाढते आहे का? तुमची मुलं वाढत आहेत का? आणि तुम्ही त्यांना नक्की कुठल्या वातावरणामध्ये आत्ता हे सगळे धडे देत आहात का? त्यांच्या बाबतीत थोडंसं लाड आणि हे प्रकार होत आहेत, तुम्ही काय म्हणाल? फरक तर थोडा झालेला आहे, की माझ्या लहानपणामध्ये जी शिस्त होती, कारण माझ्या लहानपणामध्ये एवढं जग बघितलेलं नव्हतं. आज असं झालेलं आहे, की आजची जी पिढी आहे आणि उदाहरण माझी जर मुलं बघितलीत, तर यांनी लहानपणापासून जग काय हे बघितलेलं आहे. आज एक टेलिव्हिजनच हा एक प्रकार बघितला, तर सुरुवातीला ह्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून बाहेरच्या देशामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे, कुठली उत्पादनं जाहिरातीच्या रूपाने आपल्या देशामध्ये त्याचे अनुभव मिळत आलेले आहेत, हे सर्व गोष्टी माहीत असलेल्या. आणि शिवाय आज त्यांच्या देखील पिढीतली जी इतर मुलं आहेत, त्या काय राहणीमानानं राहतात, त्याप्रमाणे थोडा फरक झालेला आहे. पण माझे जे अनुभव आहेत, की जे आपण पेपरमध्ये किंवा बाहेर वाचतो, त्या मानाने आज तरी आमच्या कुटुंबातली सर्व लहान मुलांना देखील तशी शिस्त आहे असं मला वाटतं. मराठी माणसांनी कष्टातून सुरू केलेली, केवळ कल्पनाशक्तीच्या जोरावर, कठोर परिश्रमांच्या जोरावर सुरू केलेली कंपनी ही जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाते, तेव्हा आत्ता काय आव्हानं तुम्हाला समोर वाटतात? बाहेरच्या जगामध्ये जर बघितलं तर प्रत्येक देशामध्ये आमच्यासारखे उत्पादन बनवणारे 25 ते 30 वेगवेगळ्या कंपन्या आहेत, कारखाने आहेत. तरी देखील ते त्यांची उत्पादनं कशी टिकवू शकतात आणि त्याच्यासाठी त्यांना काय काय मेहनत घ्यायला लागते, त्याच्यामागे काय काय त्यांचं प्रोडक्शन आणि त्याची क्वालिटी आणि त्याचं ज्याला मार्केटिंग म्हणतात, तर त्या दृष्टीने काय करायला पाहिजे हे पहिल्यापासून आम्ही अनुभव घेतले, त्याप्रमाणे आम्ही सुधारणा करत आलेलो आहोत. आणि त्यामुळे 1991 साली जेव्हा एकदम भारतामध्ये जागतिकीकरणामुळे जी स्पर्धा सुरू झाली, त्याला आम्ही तेव्हापासून तोंड देऊ शकलो. आणि त्याचा फायदा असा झाला की ह्या स्पर्धेला तोंड देण्याची जी क्षमता निर्माण केल्यामुळे आज बाहेरच्या देखील जगामध्ये कॅमल अँड कॅमलिनची उत्पादनं आम्ही निर्यात करू शकलेलो आहोत. तुम्हाला जर असं विचारलं की तुमच्या खिशाला लावलेलं पेन हे कुठल्या कंपनीचं आहे, कॅमलिनचं आहे का कुठल्या परदेशी कंपनीचं, तर काय सांगाल? खरं कॅमलिनचं नाही आहे, मी सांगतो. कारण मी मुद्दाम कॅमलिनचं ठेवत नाही, कारण साधारण कॅमलिनचं पेन असलं की ते मला दुसऱ्याला द्यायला लागतं. स्वतःचा टेम्परामेंट विषय तुम्ही काय सांगाल? तुम्ही चिडके आहात का? तुम्ही पटकन चिडता का? शांत आहात? काय, कसे आहात तुम्ही? सुरुवातीला माझा स्वभाव खूप चिडका होता, पण जसं मगाशी म्हटलं की काही इतर छंदाचा जसा फायदा होतो, तसं ज्या काही क्रीडा स्पर्धामध्ये मी जो भाग घेतल्यामुळे त्याच्यामधनं एक टेम्परामेंट आणि जिद्द, या 2 गोष्टी मी तिथे शिकलेलो आहे. आणि उगाच आपण घाबरून, चिडून, राग काढून कुठली गोष्ट आपण सिद्ध करू किंवा अचीव करू शकत नाही, ह्या गोष्टी तिथे बघितल्यामुळे धंद्यामध्ये देखील उगाच चिडून लोकांवरती राग काढून काही फायदा होऊ शकत नाही. मराठी कुटुंबामधल्या सर्वसामान्य परिस्थितीतनं वर येणाऱ्या नवीन युवकाला तुम्ही काय सांगाल? ज्या एखाद्या संस्थेमध्ये तो काम करत असेल,
तिथे त्याचं कामाचं स्वरूप हे धंद्यासारखंच आता राहिलेलं आहे. कारण स्पर्धा नुसतीच उत्पादकाला नाही, उद्योजकालाच नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीला आज ही एक स्पर्धेला तोंड द्यायला लागणार आहे. आणि आज जगामध्ये काय चाललेलं आहे, बाहेरच्या देशामध्ये किती आपल्यापेक्षा पुढे गेलेलं आहे आणि त्या स्पर्धेला तोंड देण्याची आपली क्षमता तयार करणं, हे खरं जर प्रत्येक व्यक्तीने जर शिकला, म्हणजे जर आपण आज दैनंदिन जीवनामध्ये सकाळी सुरुवात झाल्यापासून ते आपल्या संध्याकाळपर्यंत प्रत्येक आपल्या ज्या कामाचे ज्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्पर्धेला कसं तोंड द्यायचं, हे जर आपण पहिल्यापासून शिकलो तर आपण यशस्वी होऊ शकू असं मला वाटतं. दांडेकर साहेब, आज तुम्ही आमच्याशी इथे गप्पा मारण्यासाठी आलात. खरोखर तुमच्या तरुणपणातल्या कॉलेजमधल्या दिवसांपासून आजपर्यंतचे सगळ्या तुमच्या आठवणी ताज्या केल्यात आणि तुमच्या व्यवसायाच्या एका वाटचालीची कल्पना तुम्ही आम्हाला दिलीत की यश हे इतकं सोपं नसतं. त्याच्यामागे बरेचसे खडतर कष्ट असतात, एक विजन असते, कल्पनाशक्ती असते आणि ती पुढच्या पिढीमध्ये जात असते. हे तुमच्याशी बोलून आम्हाला कळालं. इथे आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. याबरोबरच आपण आजचा आपला दिलखुलासचा हा भाग इथे संपवतो आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण भेटणार आहोत, याच दिवशी याच वेळी, अशाच एका कर्तृत्ववान माणसाबद्दल बोलण्यासाठी आणि त्यांना जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.